हे पोट दुखायचं कधी थांबणार आहे देव जाणे. मॉम 2 दिवस झाले तू काही खाल्लं नाहीयेस. ॲटलीस्ट आज तरी खाऊन घे, नाहीतर संशय येईल त्यांना. पिढाच कुठली काही खायचं जरी म्हटलं ना तरी पोटात गोळा येतो माझ्या. भीती वाटते मला. जो माणूस दुसऱ्यासाठी खड्डा खणतो ना तो स्वतः जाऊन त्यात पडतो है ना. तू बस. हे सगळं ना त्या मायामुळे झालेलं आहे. ती जर मध्ये पडली नसती ना तर आज माझ्या जागी मीरा पोट धरून बसली असती. या ब्रेकफास्ट रेडी. चला या सगळ्यांनी. हो हो. गुड मॉर्निंग बाबा. चल मीरा आली. एक गोष्ट बरी झाली की देवी आईने स्वतःच तुला कौल दिला की माया तुझी सख्खी बहीण आहे. नाही म्हणजे मीराचं समाधान होणं पण गरजेचं होतं, नाही का? मंजिरी, मला वाटतं रामपोरे घराण्यावरची सगळी अरिष्ट आता दूर होत आहेत. हा, अनेक चांगल्या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत. वेदा आणि अथर्व एकमेकांशी बोलायला लागले. मीराला तिची बहीण सापडली. मला काय वाटतं आपण नवरात्रात देवीचा जागर करूया का या सगळ्यासाठी? कारण तसंही मीरा आणि अथर्वच्या लग्नानंतर जागरण आणि गोंधळ हे राहिलेलेच आहेत करायचे. चालेल ना. नाही म्हणजे देवीनी कौल दिलाय खरा, पण मीरानी मायाला बहीण म्हणून स्वीकारलं कुठे आहे, नाही का? आत्यावर तुम्ही किती काळजी करताय आमची. आम्ही बघून घेऊ आमचं. आमचं अगं हा प्रश्न सगळ्यांचाच आहे. नाही म्हणजे आपण मीरावर हे नातं थोपतोय की काय असं वाटायला लागलंय. एवढी काळजी आहे तुम्हाला मीराची? कसं असतं ना माया, ज्याचं मन काळं असतं ना त्याला अख्खं जग काळं दिसतं. बरोबर आहे आत्या. म्हणून नैवेद्याच्या ताटात पोटदुखीचं औषध तुम्ही टाकलं, मी नाही. पण नैवेद्याचं ताट मीच खाल्लं होतं ना. मला काही झालं? झालं मला काही झालं? नाही नाही काही नाही झालं. हा नाही झालं? मग 2 दिवस खोलीबाहेर का नाही आलात आत्या? सांगा. माया तू माझ्यावर आरोप करू नको उगाचच. तुझ्या पापांचा पाढा मोजायला बसलं ना तर अख्खा दिवस कमी पडेल मला. मीरा आणि अथर्वचं जेव्हा लग्न झालं ना तेव्हापासून तू मीराच्या जीवावर उठलीयस. आणि आता पुळका आलाय तुला तिचा. हो, तू काय नाही केलंस का तिला घराबाहेर काढण्यासाठी? तिच्यावर चोरीचा आळ आणलास,
तिला मेंटल हॉस्पिटल मध्ये पाठवलं, तिला घराबाहेर काढण्यासाठी. हो हो मी दिलाय तिला त्रास, खूप त्रास दिलाय मी तिला, इतका त्रास दिलाय मी तिला. तिच्या ठिकाणी जर कुठली दुसरी बाई असती तर तिने मला बहीण म्हणून कधीच स्वीकारलं नसतं. मोठी बहीण म्हणजे आईची सावली असते. पण एक सासू जेवढा त्रास तिच्या सुनेला देणार नाही ना, त्याहून अधिक त्रास मी तिला दिलाय. मला माहित आहे मी खूप नालायक बाई आहे. पण मी काय करू, मला आठवतो तो फक्त आईचा लहानपणी हात धरलेला स्पर्श. फक्त स्पर्श आठवतो मला, आणि तो स्पर्श आयुष्यभर मी सगळीकडे शोधत राहिले. तो स्पर्श मला कुठेच मिळाला नाही. माझं नाव फक्त माया आहे, पण माझ्यावर खऱ्या अर्थाने माया कधीच कोणीच नाही केली. आणि त्या रागापायी मी मीराला खूप त्रास दिला. अथर्व मला आधार वाटत होता, तो सुद्धा मला मिळाला नाही. तुम्हा सगळ्यांकडे कुटुंब आहे, तुम्ही कुटुंबात सोबत राहता. माझ्याकडे माझं कुटुंबच नाहीये. माझ्यासारखी नशिबी बाई कोणीच नाहीये, कोणीच नाही.